तर डोंबिवली पूर्व इथल्या कुंभारखान पाडा गणेश घाटावरती शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमने-सामने आलेले बघायला मिळाले। निमित्त होतं या गणेश घाटाच्या उद्घाटनाचं आणि याचवरून भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं। स्थानिक शिवसेनेचे नेते विकास म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांनी याच उद्घाटनाला विरोध केला। यावेळेला कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। वादाचं मूळ कारण काय आपण जाणून घेणार आहोत, कारण की विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे हे दोघेही माजी नगरसेवक भाजपमध्ये होते आणि त्यांनी काही दिवसापूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। नेमकं मूळ कारण काय आहे, काय नेमकं खुपतंय आपण जाणून घेणार आहोत। तर रवींद्र चव्हाण सर एकांतर असता, कारण विकासाला तो चालना देत नाही असं मी बोलतोय। कार्यकर्त्यांवर वाद घालण्यापेक्षा तुम्ही विकासाला प्राधान्य वापस त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी त्याचा ते विकासासाठी धावा बाकीच्या ह्याच्यात पडू नये, नाही तर आमचा विकास वेगळा करून देऊ आम्ही। त्यालाच सांगून सांगितलं की बाबा मी जसं पडदा लावला तसा पोलीस स्टेशनला फोन केला आणि बंदोबस्तही केला होता। मी म्हटलं हे करताय चुकीचं करता तुम्ही, हे आम्ही परमिशन घेतलेलं आहे ऑलमोस्ट बॅनरची, आणि तुम्ही तिथे येऊन म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी त्यांच्या प्रतिनिधीच्या सांगण्यावरून सांगतो मी तुम्हाला की ते बॅनर झाकले गेले, म्हणजे याचा अर्थ तुमची दादेगिरी झाली, दादेगिरीच म्हणता येईल। अशाला याला विकास प्राधान्य होत नाही। आम्हाला आमंत्रण होता म्हणून आम्ही सर्व आमंत्रित गेलेले, पण तिथे बॅनर आमचं झाकले गेले। मग बॅनर झाकल्याच्या नंतर आम्ही ॲक्शन घेणारच ना आमचे, कारण आम्ही स्थानिक नगरसेवक आहे तिथे, आमचे बॅनर कसं झाकून देणार? कारण हे राजकारण नाही, कारण हे गाववाल्यांची फोराफोरी एवढंच बोलायचं आहे। रवींद्र साहेबांना सांगते का कुठेतरी थांबा, तुम्ही तुमचं राजकारण करा, पण या पद्धतीने करू नका, का हापसात तुम्ही लोकांचं लावून देऊ नका। गाववाल्याच्याच मध्ये तुम्ही लावता, पण नागरिक एवढ्या वेळ तर थांबणार नाही ना। अशा वेगवेगळ्या सुविधा तुम्ही देण्याचा प्रयत्न करा, मात्र फोडाफोडीचं राजकारण करून कुठेतरी एकमेकांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करू नका, असं थेट कविता म्हात्रे आणि विकास म्हात्रे यांनी रवींद्र चव्हाण यांना आपल्या माध्यमातून सूचक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। सुरेश खाडे, एबीपी माझा, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।